विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावरील प्रश्न उत्तरे या सीरीजमधला 10वा पार्ट पाहणार आहोत। या अगोदर अराउंड आपण 225 क्वेश्चन पूर्ण केलेले आहेत। ओके, आणि आज आपण त्याच्या पुढचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तसेच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर टॉपिक आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावरील प्रश्न उत्तरे, आणि ह्या सीरीजमधला आज आपला कितवा लेक्चर आहे तर तो आहे 10वा लेक्चर। म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण टोटल 25 क्वेश्चन्स पाहणार आहोत। म्हणजे ह्या अगोदरच्या सीरीजमध्ये आपण अराउंड किती क्वेश्चन पाहिलेले आहेत तर ते पाहिलेले आहेत 225 क्वेश्चन, आणि आजचे 25 मिळून आपण आज 250 क्वेश्चन पूर्ण करणार आहोत। जर तुम्ही ती सीरीज पाहिली नसतील, आपले 9 पार्ट्स पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा, आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स मिळतील। तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर क्वेश्चन नंबर 26 काय आहे? भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडील डॅश डॅश ही डोंगर रांग आहे। ओके, तर जी आपली लेक्चर सीरीज आहे त्याच्यामध्ये हा आपण टॉपिक कंप्लीट केलेला आहे। ठीक आहे, महाराष्ट्रातल्या प्रमुख डोंगररांगा। तर इकडे काय विचारले? भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे तर कोणती डोंगररांग आहे? सर्वात खालची डोंगररांग कोणती आहे तर ती म्हणजे शंभू महादेव डोंगररांगा। ओके, आणि त्याच्या उत्तरेला कोणती नदी आहे तर ती आहे भीमा नदी, आणि दक्षिणेला आहे कृष्णा नदी। जर असा क्वेश्चन विचारला की भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांचे खोरे कोणत्या डोंगर रांगांमुळे अलग होते तर त्याचा आन्सर हेच येईल, शंभू महादेव डोंगररांगा। तर तुम्ही या चारही डोंगररांगा आहेत त्या व्यवस्थित बघा, तसेच त्यांच्यामध्ये कोणत्या रिव्हर्स येतात, कोणत्या नद्या येतात हे सुद्धा तुम्ही पहा। आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल मिळेल। त्यानंतर क्वेश्चन नंबर 27 काय आहे? महाराष्ट्राचा डॅश डॅश टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। सर्वांना माहिती असेल याचा आन्सर किती टक्के भाग तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, जवळजवळ 90% भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 28 काय आहे? विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचे खडक आढळतात। इम्पॉर्टंट टॉपिक आहे, काय विचारलंय? चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात। ओके, पूर्वेला विदर्भामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आढळतात तर ते आहे आर्कियन प्रकारचे खडक आढळतात। इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्रातील खडक प्रणाली कोणत्या प्रकारचे तर आर्कियन प्रकारचे खडक आढळतात। त्यानंतर क्वेश्चन नंबर 29 काय आहे? जोड्या जुळवा। तुम्हाला यादी 1 मध्ये शिखरे दिसत आहेत आणि यादी 2 मध्ये प्रदेश। तर कोणकोणती शिखरे आहेत? कर्नाळा आहे, तुंगी आहे, नवरा आहे, लिंगाणा आहे, ही आहेत 4 शिखरे। आणि तुम्हाला प्रदेशमध्ये कोणत्या यादी दिसतात? इगतपुरी, पनवेल, नाशिक आणि रायगड। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजेच कर्नाळा कुठे आहे तर कर्नाळा आहे पनवेलमध्ये। त्यानंतर तुम्हाला तुंगी दिसेल ते कुठे आहे तर नाशिकमध्ये। त्यानंतर नवरा कुठे आहे तर ते आहे तुम्हाला इकडे इगतपुरी दिसत असेल, आणि लिंगाणा कुठे आहे तर लिंगाणा आहे रायगडमध्ये। ओके, कर्नाळा पनवेल, तुंगी नाशिक, नवरा इगतपुरी आणि लिंगाणा आहे रायगडमध्ये शिखरे, आणि हे आहे प्रदेश। सो आन्सर कुठला आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर 2। तर आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया। तर क्वेश्चन नंबर 30 काय आहे? खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा। तर महाराष्ट्रातली सर्व शिखरे आपण घेतलेली आहे, आणि ते कसे लक्षात ठेवायचे यासाठी मी एक सिंपल ट्रिक सुद्धा तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सांगितलेली आहे। ज्यांनी पाहिली नसेल तर त्यांनी अगोदर ते पाहून घ्या व्यवस्थित। ओके, तर खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा। तर तुम्हाला याचा आन्सर दिसेल, तर फर्स्ट कोणता येईल? उतरता आहे, म्हणून फर्स्ट आहे साल्हेर, त्यानंतर येईल महाबळेश्वर, त्यानंतर येईल अस्तंबा, आणि मग आहे त्र्यंबकेश्वर। ओके, तर याचा आन्सर काय येणार आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2। ओके, शिखरांचा उतरता क्रम याच्याप्रमाणे सर्वात मोठा कोणता आहे तर साल्हेर आहे, त्यानंतर महाबळेश्वर, अस्तंबा आणि त्र्यंबकेश्वर। ओके, तर आता आपण क्वेश्चन नंबर 31 पाहूया। खाली दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात 4 घाट दाखवलेले आहेत, त्याचा खाली दिलेला दक्षिणेकडून उत्तरेकडे असा क्रम तुम्हाला लावायचे आहेत। तर महाराष्ट्रातील सर्व घाट सुद्धा आपण घेतलेले आहेत। ओके, तर तुम्ही जे सर्व प्लेलिस्ट अगोदर पाहून घ्या। जर तुम्ही प्लेलिस्ट पाहिली असेल त्यांना हे क्वेश्चन्स इझिली अटेम्प्ट होत असतील। तर कोणते आहेत तर आपण पाहूया याच्यामधून सर्वात उत्तरेला आपल्याला काय सांगितलंय?
दक्षिणेकडून उत्तरेकडे, तर सर्वात दक्षिणेला कोणता घाट आहे? तुम्हाला इकडे ऑप्शनमध्ये दिसत आहेत थळघाट, बोरघाट, आंबोली घाट, आंबा घाट. ओके, हे 4 ऑप्शन्स आहेत तुम्हाला इकडे. तर याचा आन्सर काय येणार आहे? तर सर्वात दक्षिणेला आहे आंबोली घाट. ओके, हे आहे आंबोली घाट. त्यानंतर त्याच्यावरती आहे आंबा घाट आणि मग बोर घाट आणि मग कोणता येईल? थळघाट. थळघाट कुठे आहे? तर ते आहे नाशिकमध्ये. ओके, आंबोली घाट, आंबा घाट, बोरघाट आणि थळघाट. तर याचा आन्सर काय आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ओके, थळघाट कुठे आहे? तर थळघाट आहे इकडे, तुम्हाला इकडे दिसत असेल. कोणता? तर मुंबई टू नाशिक थळघाट. ओके, त्यानंतर बोरघाट हा आहे मुंबई पुणे बोरघाट. त्यानंतर आंबा घाट तुम्हाला इकडे दिसत असेल, रत्नागिरीचा इकडे दिसत असेल, हा आहे रत्नागिरी टू कोल्हापूर आंबा घाट. आणि आंबोली घाट कुठे आहे? तर कोल्हापूर टू पणजी आंबोली घाट. ओके, तर ऑप्शन नंबर 3. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 32. खाली दिलेल्या महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीचा कोणता क्रम उतरत्या क्रमाने लावलेला आहे? इकडे सुद्धा शिखरे विचारलेली आहेत, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे, ते अगदी व्यवस्थित करून घ्या. मी ट्रिकसुद्धा तुम्हाला इकडे लेक्चरमध्ये सांगितलेली आहे. ओके, तर सर्वात मोठा उतरत्या क्रमाने सांगितलं आहे, राईट. तर सर्वात मोठा कोणता येईल? इकडे सगळीकडे कळसुबाई आहे, त्यामुळे कळसुबाई तर आहेच. त्यानंतर कोणता येईल? साल्हेर. ही तर तुम्हाला इझीवाली सगळ्यांना माहिती असेल, क सा मी हसतो. ओके, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि मग हरिश्चंद्रगड. ओके, मग याचा आन्सर काय? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. उतरत्या क्रमाने सर्वात मोठा कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि मग हरिश्चंद्रगड. ओके, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 33 काय आहे? महाराष्ट्रामधील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाट दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा. ओके, तर सर्वात दक्षिणेकडे कोणता घाट आहे आणि सर्वात उत्तरेकडे आपण आता पाहूया याच्याप्रमाणे. तर क्वेश्चन नंबर 33 सगळ्यात दक्षिणेकडे याच्याप्रमाणे आपल्याला फोंडा घाट दिसतोय. त्यानंतर आंबा घाट, बोरघाट आणि थळघाट. ओके, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. तर महाराष्ट्रातील सर्व घाट तुम्हाला लक्षात असायलाच हवे. आपण ऑलमोस्ट सर्व घाट कंप्लीट केलेले आहेत आपल्या लेक्चरमध्ये. ओके, ॲक्च्युली आपला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आपण ऑलमोस्ट कंप्लीट केलेला आहे. सर्व क्वेश्चन्स त्यातूनच येणार आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे ते सर्व प्लेलिस्ट बघून घ्या आणि सगळे लेक्चर्स व्यवस्थित करा. तर क्वेश्चन नंबर 34 काय आहे? खालील खड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? ओके, तर आपण कोकणातील सर्व खाड्यासुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. ओके, 1-2 वेळा तो तुम्ही लेक्चर पाहिलात ना, तर तुम्हाला अपने आप तो लक्षात राहील. तर आता आपण क्वेश्चनमध्ये पाहूया. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर याच्यामध्ये काय येणार आहेत? तर याचा आन्सरसुद्धा असणार आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजे वसईची खाडी, त्यानंतर जयगडची खाडी आणि मग जैतापूरची खाडी आणि आहे देवगडची खाडी. ओके, वसई, जयगड, जैतापूर आणि देवगड. तर मी अगदी मॅपच्या थ्रू तुम्हाला हे पूर्ण खाड्या समजावलेल्या आहेत, म्हणजे कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर अगदी व्यवस्थित आपण तो टॉपिक पूर्ण केलेला आहे, तर तो पाहून घ्या. नंतर क्वेश्चन नंबर 35 काय आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? सर्वात इझी आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सर्वांना येत पण असेल. तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तर ती आहे गोदावरी नदी. ओके, आता गोदावरी नदीची लांबी काय आहे ही सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये घेतलेली आहे. गोदावरी नदी तर त्याची लांबी आहे 1465. ओके, किती आहे? गोदावरीची एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर. आणि महाराष्ट्रामध्ये तिच्या नदीचा प्रवाह किती आहे? तर तो आहे 668 किलोमीटर इतका आपल्या महाराष्ट्रामध्ये तिचा प्रवाह आहे. ओके, आणि तिचा उगम कुठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम होतो सह्याद्री पर्वतात, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर गोदावरी नदीचा उगम झाला आहे आणि हिला दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतात. ओके, एवढे टॉपिक लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर 36 खालीलपैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात? काय विचारले? कोणत्या एका गटातील नद्या या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात? ओके, तर याचा आन्सर काय येणार आहे? तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2, सावित्री, काळू आणि उल्हास. या नद्या कुठल्या आहेत? या सर्व नद्या कोकणातल्या नद्या आहेत. ओके, सावित्री, काळू आणि उल्हास. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. तर क्वेश्चन नंबर 37 आहे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी
कोणत्या पर्वतरांगांनी वेगळी झालेली आहे? मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. महत्त्वाच्या पर्वतरांगा करून घ्या, 4च तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि इम्पॉर्टंट आहे कारण की ह्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर इकडे आपल्याला गोदावरी व भीमा नद्यांची खोरी विचारलेली आहे. तर ती कोणती? हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेने वेगळी झालेली आहेत. ओके. त्यानंतर सातमाळा अजिंठा. आता सातमाळा अजिंठा आणि कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत विचारलं तर तुम्हाला उत्तरेला तापी नदी आणि दक्षिणेला कोणती येईल? तर दक्षिणेला येईल ती म्हणजे गोदावरी नदी. सातमाळा अजिंठा. क्वेश्चन नंबर 38 काय आहे? डॅश डॅश ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे. सेम क्वेश्चन पुन्हा विचारलेला आहे. कृष्णा व भीमा नद्या आता विचारलेत तुम्हाला. तर कृष्णा व भीमा कोणत्या? तर ते आहे शंभू महादेव डोंगररांग. दक्षिणेतील सर्वात मोठी डोंगररांग ती म्हणजे शंभू महादेव. कृष्णा व भीमा. हरिश्चंद्र बालाघाट आपण आत्ताच पाहिला कोणत्या? तर त्यामध्ये गोदावरी व भीमा या 2 नद्यांची खोरे हरिश्चंद्र बालाघाट. त्यानंतर सातमाळा अजिंठा सुद्धा आपण पाहिला. त्याच्यामध्ये कोणती? तापी व गोदावरी. आणि सातपुडा पर्वतरांगामध्ये कोणती? नर्मदा व तापी या 2 नद्यांची खोरी अलग करतात. क्वेश्चन नंबर 39 काय आहे? महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली डॅश डॅश आहे. कोणती आहे? गोदावरी नदी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे? गोदावरी नदी. ओके. तिला काय म्हणतात? दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40 काय आहे? कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? इझी आणि खूप वेळा विचारलाय सुद्धा. तर भंडारा हा जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. कोणता? भंडारा, तळी व तलावांचा जिल्हा. नंतर क्वेश्चन नंबर 41 काय आहे? कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. हा सुद्धा खूप वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो. हे जे टॉपिक्स आहेत मोस्टली मी हे जे आता क्वेश्चन्स घेते. ओके. म्हणजे पार्ट नंबर 9 आणि 10. ओके. आणि पुढे सुद्धा आपण घेणार आहोत. तर हे खूप वेळा रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित करा. कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. तर शिवसागर या नावाने कोयना धरणातील जलाशय ओळखला जातो. क्वेश्चन नंबर 42 आहे. पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर डॅश डॅश वसलेले आहे. ओके. इम्पॉर्टंट आहे. तर काय आहे? तर पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर नरसिंहवाडी हे प्लेस आहे. ओके. लक्षात ठेवा. तर महत्त्वाच्या नद्या आणि त्यांच्या संगमावर कोणते शहर आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं एक्झाममध्ये. आणि हे सुद्धा सर्व टॉपिक आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर केलेले आहेत. ओके. ऑलमोस्ट सर्व मी आता जेवढे क्वेश्चन्स घेतले ना तेवढे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला आन्सर करता येईल जर तुम्ही ती प्लेलिस्ट पाहिली असेल. आणि हेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. आता पार्ट नंबर 9 आणि 10 जे मी घेतलेले आहेत त्यामध्ये तेच क्वेश्चन आहेत जे रिपीट झालेत खूप वेळ. तर तुम्हाला आता कळालं असेल. जर प्लेलिस्ट पाहिली असेल तर तुम्हाला हे आन्सर इझिली क्रॅक करता येतील. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. डॅश डॅश ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. कोणती? 4 ऑप्शन दिलेत. गोदावरी, भीमा, पूर्णा आणि प्रवरा. तर कृष्णा नदीची महत्त्वाची अशी उपनदी कोणती आहे? तर ती आहे भीमा. ही कृष्णा नदीची महत्त्वाची अशी उपनदी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44 काय आहे? सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश डॅश नद्यांचे खोरे अलग झालेले आहेत. मी वरतीच सांगितलेलं आहे तुम्हाला. तर सातपुडा पर्वतरांग कुठे? आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. आणि सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या 2 नद्यांची खोरे वेगळी झालेली आहेत? तर ते आहे ऑप्शन नंबर 3. उत्तरेला नर्मदा व त्याच्या खाली तापी या 2 नद्यांची खोरे अलग झालेले आहेत सातपुडा पर्वतरांगेमुळे. क्वेश्चन नंबर 45 काय आहे? भंडारदरा धरण महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रातील सर्व धरणे सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत. तर भंडारदरा हे धरण महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 46. आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तुम्हाला यादी 1 मध्ये तळी दिसत असतील आणि यादी 2 मध्ये ते जिल्हे दिलेले असतील. ओके. तर अ आहे आंध्र लेक, भंडारदरा लेक, तानसा आणि नळगंगा. आणि यादी 2 मध्ये अहमदनगर, बुलढाणा, पुणे आणि ठाणे. तर आंध्र लेक कुठे आहे? तर ते आहे पुण्यामध्ये. भंडारदरा कुठे आहे? तर ते आहे अहमदनगरमध्ये. तानसा कुठे आहे? तर ते आहे ठाण्यामध्ये. आणि नळगंगा कुठे आहे? तर ते आहे बुलढाणामध्ये. सो ऑप्शन काय येईल? आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 हे याचं आन्सर आहे. ओके. आंध्र लेक पुण्यामध्ये, भंडारदरा कुठे? अहमदनगर, तानसा ठाणे आणि नळगंगा बुलढाणा. तर आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 47 काय आहे? खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? अगदी इझी आणि इम्पॉर्टंट आहे.
तर कोणता येईल? सह्याद्री पर्वत. महाराष्ट्रातील कोणता आहे? तर सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख असा जलविभाजक आहे. म्हणजे सह्याद्री पर्वत पूर्वेकडील नद्या आणि पश्चिमेकडील म्हणजे पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी नद्या ह्या अलग करतात. जलविभाजक सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे. ओके, तर पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. तर क्वेश्चन नंबर 48 काय आहे? खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही म्हणजे पश्चिम वाहिनी आहे? तर गोदावरी आहे का? तर ती पूर्व वाहिनी आहे, पश्चिम वाहिनी नाही. कृष्णा पण पूर्व वाहिनी आहे, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि भीमा नदी सुद्धा पूर्व वाहिनी आहे. त्याचा आन्सर काय येईल? तापी नदी ही कशी आहे? पूर्व वाहिनी नाही म्हणजे पश्चिम वाहिनी आहे. अरबी समुद्राला जाऊन ती मिळते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 49 आहे, जोड्या लावा. यादी 1 मध्ये तुम्हाला नद्या दिसतात आणि यादी 2 मध्ये उपनद्या. तर महत्त्वाच्या अशा नद्या आणि त्यांच्या महत्त्वाच्या अशा सर्व उपनद्या ठीक आहे व्यवस्थित करून घ्या. तर भीमा, गोदावरी, कृष्णा आणि तापी. आणि इकडे उपनद्या आहेत वैनगंगा, कोयना, इंद्रायणी आणि गिरणा. ओके, तर भीमा नदी, भीमा नदीची उपनदी कोणती? तर ती म्हणजे इंद्रायणी नदी. त्यानंतर गोदावरी नदी, गोदावरी नदीची उपनदी कोणती? वैनगंगा. कृष्णाची कोयना आणि तापीची गिरणा ही उपनदी आहे. म्हणजे याचा आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर 1 हे याचं आन्सर आहे. भीमा नदीची उपनदी इंद्रायणी नदी, गोदावरी नदीची उपनदी वैनगंगा, कृष्णाची कोयना आणि तापी नदीची गिरणा ही उपनदी आहे. आता आपल्या लेक्चरमधला लास्ट लेक्चर तो म्हणजे क्वेश्चन नंबर 50 पाहूया आपण. खालीलपैकी कोणकोणत्या पाणी वाटप तंट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे? ओके, कृष्णा नदी पाणी वाटप, गोदावरी नदी पाणी वाटप, नर्मदा नदी पाणी वाटप तंटा की कावेरी नदी पाणी वाटप तंटा? तर याचा आन्सर काय येणार? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे अ आणि क. कृष्णा नदी पाणी वाटप आणि नर्मदा नदी पाणी वाटप तंटा या 2 पाणी वाटप तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे. ओके, तर लक्षात ठेवा ऑप्शन नंबर 3 हे याचं आन्सर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 25 क्वेश्चन पाहिलेले आहेत. सो अशा प्रकारे आपला 10वा पार्टसुद्धा संपलेला आहे. लवकरच भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. याशिवाय तुम्हाला कोणता लेक्चर हवा असेल किंवा लेक्चर कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून विचारा किंवा काही डाऊट असेल तर ते सुद्धा विचारा. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.